नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी आत्याही स्वतःच्या खोलीत जायला निघत असते. तेवढ्यातच तिला आता चक्करसारखं होतं. त्यामुळे आता भूमी सावरते आणि म्हणते की आत्या, अहो काय झालं आहे? त्यावेळेला आकाश धावत धावत येतो आणि आत्याला धरतो आणि म्हणतो की आत्या, अगं तुला हे काय होतं आहे अचानक? कसला त्रास होतो आहे? तेव्हा मग रागिनी ही एक हात आकाशचा धरते आणि दुसरा हात भूमीचा आणि म्हणते की अरे काही नाही, ते जरा मला चक्कर आल्यासारखं झालं. हल्ली ना आकाश, असं मला उठता बसता होत असतं रे, असा त्रास मध्ये मध्ये मला जाणवत असतो. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की हल्लीचं हे रोज झालं आहे, काहीच कळत नाही आहे मला असं का होतं आहे, पण अशा प्रकारचे त्रास हे मला वारंवार होत आहेत. खरंच या सगळ्याचं मला आता खूप दडपण आल्यासारखं झालं आहे. तेव्हा मग आत्याची ती अवस्था असते ती आकाश आणि भूमीला बघवत नसते. आकाश म्हणतो की आत्या, अगं हे कसं काय? तेव्हा ती म्हणते की मला माहीत नाही आहे, कदाचित मी जास्त विचार करत असेन, जास्त टेन्शन घेत असेल म्हणून हे सगळं होत असेल, परंतु मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं का होतं आहे ते. त्यावेळेला मग आता आकाशला कळलेलं असतं की आत्या ही फक्त अभिजितचा विचार करते आणि अभिजितच्या काळजीपोटी आत्याची अशी अवस्था झाली हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे मग आता ती म्हणते की बरं चालू देत तुमचं, मला काय हे वारंवार होतच राहतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता आराम करा जा, खूप रात्र देखील झालेली आहे, मी माझ्या खोलीमध्ये जाते. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की जा जा आकाश, अरे झोपा तुम्ही. आकाश म्हणतो की अगं आत्या, आपण एक काम करूया, असं तुला हे त्रास होणार ना वारंवार ते चांगलं नाही आहे. त्यापेक्षा आपण एक काम करूया, उद्या डॉक्टरला दाखवूया, तुझ्या काही टेस्ट असतील तर त्या करून घेऊया आपण, कारण अशाने तुला त्रास होईल. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की छे छे, अरे नको आकाश, उगीचच कशाला तू माझ्यासाठी पैसे खर्च करतो आहेस, काहीच गरज नाही आहे हे असे टेस्ट वगैरे करण्याची, मी असं काहीच करणार नाही, आपण काही डॉक्टरकडे वगैरे जायचं नाही आहे. त्यावेळेला आकाश म्हणतो की हे बघ आत्या, असं प्लीज बोलू नकोस, कारण काय ना, पैसा हा माणसांसाठी असतो तर माणूस हा पैशांसाठी नसतो. एक गोष्ट लक्षात घे की जो काही पैसा आहे ना तो इतका कमवतो, तर मग आजारपणासाठी नाही वापरणार तर मग त्या पैशाचा काय उपयोग मला सांग. म्हणूनच आपण उद्या डॉक्टरकडे जातो आहे, मला काहीच माहिती नाही, उद्या आपण डॉक्टरकडे जाऊन सगळं तुझं चेकअप करून घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नक्की तुला हा त्रास कशामुळे होतो आहे. त्यावेळेला मग आता इथे भूमी ही आकाशला काहीतरी सांगत असते आणि आकाश म्हणतो की ठीक आहे चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढ्यातच आता दोघांचं काहीतरी बोलणं सुरू असतं आणि वरतून पौर्णिमा आणि नीलांबरी ह्या रागिनीकडे बघत असतात आणि काम फते झालं आहे का असं विचारत असतात. त्यावेळेला मग रागिनी त्यांच्याकडे होकारार्थी मान डोलावते आणि म्हणते की हो हो, काम झालेलं आहे. आणि रागिनी नेहमीप्रमाणे तिचा चेहरा करते, कारण तिचं जे काही ठरलेलं असतं ते काम झालेलं असतं. आता आकाश म्हणतो की डॉक्टर जे असतात ते सकाळी 10 वाजता येतात, म्हणजे मला जावं लागेल. त्यामुळेच जेव्हा रागिनी ही आकाशला घेऊन जाणार त्याच वेळेला नेमक्या मॅडम ज्या डॉक्टर असतात त्या ती फाईल रेडी करून ठेवणार हे रागिनीला माहीत असतं. रागिनी म्हणते की झालं आत्या, आता उद्या आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर भूमीची जी फाईल आहे ती आमच्या हाताला लागणार, मग त्याचं काय करायचं हे चांगलंच बघावं लागेल असं ती म्हणत असते. त्यानंतर आता आकाश हा रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर तो झोपायला येतो, तेव्हा भूमी देखील येते आणि सगळी बेड वगैरे नीट करत असते आणि आकाशला विचारते की आकाश, झालं आहे का तुझं काम वगैरे? तेव्हा मग तो म्हणतो की हो माझं आवरलं आहे, मला सांग की तू गोळ्या वगैरे तुझ्या घेतल्यास का व्यवस्थित? तेव्हा मग ती म्हणते की हो हो झालं आहे माझ्या गोळ्या वगैरे घेऊन. मग आकाश म्हणतो की दॅट्स लाईक माय गुड वाईफ, छानी माझी बाई ती, असं तो तिला बोलायला लागतो आणि त्यानंतर मग आता भूमी त्याच्याकडे बघून हसत असते. आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की चल भूमी, आता तुझे औषध वगैरे घेऊन झाले तर चला आराम करा. त्यावेळेला मग आता भूमी हे बेडवर येऊन बसलेली असते. आकाश म्हणतो की काय झाले भूमी? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा आकाश म्हणतो की बोल ना, काय झालं? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला ना आता झोपायचं नाही आहे ना, मला आता ना गोष्ट ऐकायची आहे, म्हणजे ना बाळाला गोष्ट ऐकायची आहे, बाळाला आता झोपच लागत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की अच्छा, म्हणजे बाळाला गोष्ट ऐकायची आहे की बाळाच्या आईला गोष्ट ऐकायची आहे? तेव्हा मग आता भूमी म्हणते की खरं तर मलाच गोष्ट ऐकायची आहे. काय ना, जेव्हा आपलं बाळ या जगात येणार ना तेव्हा तू तुझं सगळं अटेन्शन त्या बाळाकडे देणार ना, मग तुला माझ्याकडे बघायला वेळच नसणार, तू माझ्याकडे लक्षच देणार नाही आणि माझं काहीच कौतुक करणार नाही. म्हणूनच मग आता मी असं ठरवलं आहे की जोपर्यंत बाळ नाही येत ना तोपर्यंत सगळं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं. म्हणूनच मी तुला म्हणते की प्लीज मला तू सांग ना, मला तू गोष्ट सांग, म्हणजे कसं आहे मला ती गोष्ट ऐकता येईल. आता आकाश म्हणतो की अच्छा असं आहे, म्हणजे बाळ जर येणार तर त्याचं कौतुक होणारच आहे ना, तेव्हा मग तुझ्याकडे दुर्लक्ष होणं हे साहजिकच आहे. मग आता भूमी ही आकाशला फटका मारते आणि म्हणते की आकाश, तू मला असं बोलणार आहेस म्हणजे तू खरंच मला त्यावेळेला दुर्लक्ष करणार आहेस का?
तू माझ्याकडे लक्षच देणार आहेस का? जा बाबा, मला ना बोलायचंच नाही आहे, असं म्हणून आता भूमी ही अगदी लाडे रुसलेली असते. त्यावेळेला मग आता आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि म्हणतो की अगं असं करू नकोस, अगं काय ना, आपल्या सगळ्यांचं सेंटर ऑफ द अट्रॅक्शन हे आपलं बाळच असणार आहे ना, त्यामुळे आपण त्याबद्दल काहीच बोलू नाही शकणार आहे, सगळ्यांना तेच हवं असणार आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की पण तरीही मला आता काही तू सांगू नकोस, जोपर्यंत बाळ येत नाही तोपर्यंत तरी तुला माझ्याकडे अटेन्शन द्यावं लागणार आहे, माझ्याकडे तोपर्यंत तरी लक्ष दे, तोपर्यंत मला माझं काही ते फुटेज खाऊ दे, असं म्हणून आता आकाशला ती बोलत असते. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की अच्छा, आणि काय भूमी, हे तुझं ना अगदी लहान मुलासारखं चाललं आहे बघ. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे प्लीज सांग ना, मी तुला म्हणते ना, मला गोष्ट ऐकायची, प्लीज मला सांग. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, आता ऐका, तू आणि बाळ दोघंजणही आता मी जी काही गोष्ट सांगतो ना ती अगदी व्यवस्थित ऐका. आता आकाश सांगायला सुरुवात करतो की बाळा, बरं ऐकलंस का, तू आणि तुझी आई आता एक सुंदरशी गोष्ट ऐका. आकाश गोष्ट सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे का बाळा, एक ना लहान मुलगा होता, अगदी तुझ्यासारखा, म्हणजे तुझ्यापेक्षा थोडा मोठा असेल तो, आणि तो बालमंदिरात जायचा. आणि बालमंदिरात जाताना ना त्याला एक दिवस कंटाळा आला होता, म्हणून तो आईला खोटं बोलला. आई, माझ्या ना खूप पोटामध्ये दुखतं आहे, मला ना आज शाळेतच जायचं नाही आहे. त्यावेळेला मग आता आई म्हणते की अरे बाळा, तुला काय झालं? तो म्हणतो की नाही आई, अगं मला जरा ना आज झोपू दे, मला शाळेतच नाही जायचं आहे. त्यावेळेला मग त्याची आई म्हणते की बरं ठीक आहे, तुला आज शाळेत जायचं नाही ना, ठीक आहे चालेल, मग तू एक काम कर, तू आज ना घरी आराम कर. हे ऐकल्यावर बाळ मात्र खुश होतं. परंतु थोड्या वेळाने आई म्हणते की हे बघ बाळा, तुला ना मी काढा बनवून देते, म्हणजे तुझ्या पोटाला जरा बरं वाटेल. आणि तो काढा प्यायलास ना की तुला बरं वाटलं की त्याच्यानंतर मग तू एक काम कर, तू बाबा संध्याकाळी घरी आले ना की त्यानंतर बाबा तुला दवाखान्यात घेऊन जातील डॉक्टर काकांकडे, मग त्यानंतर ते तुला टुचूक करतील. तेव्हा जेव्हा ते तुला टुचूक करतील तेव्हा तुला मग बरं वाटेल. असं आता अगदी आकाश हा लहान बाळाला समजावतात तशी सगळी काही स्टोरी सांगत असतो. नंतर मग भूमी ही त्याच्याकडे बघतच असते. आता त्याच वेळेला आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, आता बाळ घाबरतं. बाळ म्हणतं की हे बापरे काय, आज मी शाळेत जाणार नाही, आराम पण नाही करणार, पण आई मला माझा काही जो गोड गोड जेवण छान छान खाऊ पण नाही बनवून देणार, परंतु मला तो कडू कडू काढा प्यायला लागणार, आणि मला बाबा पण संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जाणार, आणि डॉक्टर काका पण मला टुचूक करणार. म्हणजे याचा अर्थ की मी या घरी राहून आज काहीच उपयोग नाही, तर याच्यामुळे मलाच खूप त्रास होणार आहे. त्यामुळे मग मी काय करू, असा विचार ते आता इवलूसं मुलगं करायला लागतं. आणि ते म्हणतं की मी आता काय करू, या सगळ्या गोष्टींमधून मी कसा बाहेर येऊ, असं विचार ते बाळ करत असताना आई आता म्हणते की बाळा चल, आता ना तुझा काढा प्यायची वेळ झालेली आहे, त्यामुळे तू काढा पी चल. असं म्हणून आता आकाश म्हणतो की ते बाळ आता काढा प्यायला घाबरतं आणि म्हणतं की आई नको नको, मला हा काढा नको. त्यावेळेला मग भूमी आता हे सगळं अगदी आनंदाने ऐकत असते. आकाश म्हणतो की हे बघ, आता बाळ म्हणायला लागतं की आई प्लीज हा नको ना देऊस मला काढा. तेव्हा मग आई म्हणते की बाळा असं कसं चालेल, अरे तुला हा काढा प्यावाच लागेल, त्याशिवाय तुला कसं बरं वाटणार आहे. मग आता बाळ मात्र खरं बोलल्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नसतो. बाळ म्हणतं की आई अगं मला माफ कर, मी खरं तर ना खोटं बोललो तुझ्याशी, मी आता पुन्हा तुझ्याशी कधी कधी खोटं बोलणार नाही. अगं आई, ॲक्च्युली काय ना, मला घरात राहायचं होतं, आज मला कंटाळा आला होता जायचा, म्हणून मी तुझ्याशी खोटं बोललो की माझ्या पोटात दुखतं आहे, परंतु खरंच सांगतो आहे की माझ्या पोटामध्ये नाही दुखत आहे, मला खूप बरं वाटतं आहे आणि मला हा काढा नाही प्यायचा आहे. तेव्हा मात्र आई म्हणते की ते काही नाही, आता तू खोटं बोललास ना तर मग तुला हा काढा प्यावाच लागणार, काही झालं तरी हा कडू काढा तुला प्यावा लागेल म्हणजे लागेल, असं सगळं आता त्याला आई म्हणालेली असते. त्यावर आता भूमी ही त्याच्याकडे बघत असते. आकाश म्हणतो की बाळाला आता वाटतं की मी आता काहीच करू शकणार नाही, परंतु ते खरं बोलून टाकतं. म्हणजे बाळा, या सगळ्यामधून तू काय शिकलास की कधीही ना खोटं बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं. आणि आता तो मुलगा पण आईला हात धरून म्हणतो की आई, मी आता इथून पुढे तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही, मी कायम तुझ्याशी खरं बोलणार, पण प्लीज मला हा काढा देऊ नकोस, कडू काढा प्लीज मला खाऊ दे चांगला, आणि ना मग मला डॉक्टर काकांकडे पण टुचूक करायला बाबांसोबत जायचं नाही आहे, मला खेळायचं आहे संध्याकाळी, असं ते बाळ आता म्हणतं. आणि मग आता गोष्ट काय की नेहमी खरं बोलायचं असतं, खोटं बोलायचं नसतं, असा हा या कथेचा बोध, असं आता आकाश हा भूमीला सांगतो. आणि भूमीला म्हणतो की बरं बाळ आणि बाळाची आई, माझी कथा संपलेली आहे का, आता झोपू देत ना बाबांना.
तेव्हा मग भूमी म्हणते की हो ठीक आहे झोप. परंतु भूमीच्या डोक्यामध्ये आता विचारचक्र सुरू होतं, कारण आकाश जे काही म्हणालेलं असतो ते तिच्या लक्षात येतं. तिने आकाशपासून एक खूप मोठी गोष्ट लपवून ठेवलेली असते आणि आकाश हा बाळाबद्दल खूप विचार करत असतो आणि हे बाळ माझं सगळं काही सर्वस्व आहे आणि त्याच्याशिवाय मला जगता येणार नाही असं आकाशने भूमीला सांगितलेलं असतं. त्यामुळे भूमी त्या बाबतीत खूप विचार करत असते. त्याचबरोबर मॅडम देखील, म्हणजेच ज्या डॉक्टर असतात भूमीच्या, त्या म्हणालेल्या असतात की तुमचे रिपोर्ट्स हे जरा वीक आहेत, कारण तुमच्या डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ते कॉम्प्लिकेशन्स वाढतच जाणार आहेत असं दिसतंय. तेव्हा मग भूमीने डॉक्टरला रिक्वेस्ट केलेली असते की प्लीज तुम्ही आकाशला हे काहीही सांगू नका, नाहीतर त्याची अवस्था खूप वाईट होईल आणि या सगळ्या गोष्टींचा तो चुकीचा विचार करेल. त्यामुळे प्लीज डॉक्टर त्याच्या कानावर घालू नका असं भूमीने सांगितलेलं असतं. आणि ते सगळं आठवून आता भूमीला खूप वाईट वाटत असतं. आकाशसाठी ती स्वतः खूप खोटं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि आजी दुसऱ्या दिवशी सकाळी या देवळात जायला निघालेली असतात. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आजी, अहो तुम्हाला ठीक वाटतंय ना, म्हणजे ऊन आहे भरपूर, तर तुम्हाला त्याचा त्रास वगैरे होत नाही आहे ना? तेव्हा मग आजी म्हणते की नाही गं, त्रास वगैरे काहीच होत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की हल्ली बरं आहे, सगळीकडे असे स्कायवॉक असतात, म्हणजे कसं आहे ना की जागोजागी वॉकिंग करणारी माणसं असतात, त्यामुळे त्यांना बसण्यासाठी हे असे वाकडे वगैरे टाकलेले असतात, त्यामुळे जरा बरं कुठेतरी थोडा वेळ बसता येतं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आजी, तुम्ही जरा चालून चालून दमला असाल ना, तर मग आपण एक काम करूया का, आपण इथे जरा वेळ बसूया, म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल आणि बाहेर ऊन देखील खूप आहे असं भूमी सांगत असते. त्याच वेळेला मग आता जी भूमीची डॉक्टर असते, गायनाकोलॉजिस्ट, ती तिथूनच वॉक करत चाललेली असते. तिचं कॉलवर बोलणं देखील सुरू असतं की आता 10 वाजता महाजन येतील, त्यांना भूमी महाजन यांचे जे काही रिपोर्ट्स आहेत ना ते द्या आणि व्यवस्थित द्या, कारण माझ्या अगोदर ते येतील, त्यामुळे तुम्ही ते अगोदर त्यांना द्या. त्याच वेळेला मग पुन्हा एकदा आजी आणि भूमी दोघीजणी निघालेल्या असतात आणि दोघीही पाणी पिऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालेले असतात. आणि त्याच वेळेला आता आकाशचा नाश्ता झालेला असतो. रागिनी येते आणि रागिनी म्हणते की चल, अरे आकाश माझं झालेलं आहे, आपण निघूया का? तेव्हा तो म्हणतो की हो चल निघूया. मग आता आकाश म्हणतो की बरं ऐकलंस का, आम्ही आता ना हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत, मानसी एक काम करशील का, तू आत्याचा डबा पण देशील का? तेव्हा मग ती म्हणते की आईंचा डबा म्हणजे मला समजलं नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की आजपासून आत्याचाही जो काही तिच्या पथ्याचा डबा आहे ना, तो डबा तुला द्यावा लागेल, डाएटचा डबा. तेव्हा मग सगळ्यांना प्रश्न पडतो की आकाश नेमकं असं का बोलतोय. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, अरे असं काय झालं आहे? त्यावर आकाश म्हणतो की आत्या, तूही आता आजपासून ऑफिस जॉईन करतेस. तेवढ्यातच मग आता इथे रागिनी म्हणते की आकाश छे, अरे काही काय बोलतोयस तू? नाही नाही, ऑफिस वगैरे मी काही जॉईन करणार नाही, तुला वेड वगैरे लागलं आहे का? अरे मी ऑफिसला नाही येणार. आकाश म्हणतो की नाही अगं आत्या, असं करू नकोस, घरात राहिलीस ना तर तू त्याच त्याच विचारांमध्ये रमशील आणि सारखी सारखी तुला अभिजितची आठवण येत राहील घरात राहिलीस तर. आणि म्हणूनच मला तुला त्या आठवणींपासून लांब करायचं आहे आणि तुला होणारा त्रास कमी करायचा आहे, म्हणूनच मग तू काही इथे थांबू नकोस. तेव्हा मग राजा काका म्हणतो की अरे आकाश, खरं तर मग ती इकडे ऑफिसमध्ये पण राहिली तरी तिला अभिजितची आठवण येणारच आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली तिथे ऑफिसमध्ये असली तर माझ्यासमोर राहील ना ती, माझं लक्ष असणार आहे तिच्यावर, आणि तिला जरी आठवण आली तरीही तिचं मन दुसरीकडे वळवायला, तिला दुसरं काम द्यायला किंवा डिस्ट्रॅक्ट करायला मी असेनच ना समोर. परंतु जर इथे राहिली तर ती त्याच त्याच विचारांमध्ये राहील. आणि आत्या, माझं भूमीशी बोलणं झालेलं आहे, तुझी सध्याची अवस्था काय आहे ती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आता एक गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव की तुला आता आजपासून ऑफिसमध्ये यायचं आहे, ते काही नाही आता मला ऐकायचं, आता मला जे काही मी बोलतो आहे ना ते तुला ऐकायचं आहे. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की हो अरे आकाश, कसं आहे ना, आत्तापर्यंत जे काही झालं आहे ते ठीक आहे, परंतु आता तू जे काही म्हणशील ना ते ऐकायचं आहे मला, असं मी ठरवलेलं आहे. मग बाबा ठीक आहे, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे, मी ऑफिसमध्ये यायला तयार आहे, असं आता रागिनी बोलून दाखवते. परंतु राजा काकाला ते अजिबात आवडलेलं नसतं, कारण काही झालं तरीही रागिनी ऑफिसमध्ये येणं आणि पुन्हा ते सगळं चालू होणं याची राजा काकाला आता खूपच भीती वाटत असते. आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की थांब, मी माझी बॅग घेऊन येते. आणि आता आकाशने देखील मानसीला तिचा डबा पॅक करायला सांगितलेलं असतं. रागिनीचा हा प्लॅन देखील वर्क झालेला असतो, त्यामुळे ती खूपच खुश असते. आता काय करू आणि काय नाही असं अगदी तिला झालेलं असतं आणि तिचे सगळे प्लॅन आता तसेच वर्क होत असतात. आणि ज्या मॅडम असतात त्या डॉक्टर मॅडम या भूमी असते त्याच दिशेने चाललेले असतात आणि भूमी पटकन वळून पाहते तर तिला त्या मॅडमसारखे दिसतात. भूमी म्हणते की आजी, माझ्या ज्या डॉक्टर आहेत ना तशाच त्या दिसत आहेत. म्हणून आता भूमी म्हणते की ही डॉक्टरच आहे का, म्हणून आता भूमी ही त्यांच्या मागे मागे त्यांना आवाज देण्यासाठी म्हणून जाते.
आणि ज्यावेळेला भूमी चाललेली असते त्यावेळेला रस्त्यावर खूप ऊन असतं आणि आजी म्हणते की भूमी अगं काय झालं, तू अशी का चालली आहेस? तेव्हा ती म्हणते की कदाचित मला ना डॉक्टर आहे तसं वाटलं होतं. आणि तेवढ्यातच आता भूमीला थोडं ग्लानी आल्यासारखं होतं आणि ती तिथेच उभी राहते. आजीला म्हणते की थोडं चक्कर आल्यासारखं झालं. तेव्हा मग आजी म्हणते की अगं काय ना, या दिवसांमध्ये असंच होतं, थोडी चक्कर आल्यासारखी होते, पण काळजी करू नकोस, बरं वाटेल तुला. आणि आपण देवळात गेलो ना की तिथलं तीर्थ प्यायलीस की तुला बरं वाटेल हां. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आजी, बाहेर ना कितीही ऊन असलं तरीही देवळात गेलं ना की चांगलाच गारवा जाणवतो आणि त्या गारव्यामध्ये मग आपण आपला सगळा त्रास विसरून जातो, हो की नाही, असं ती आता बोलत असते. आणि त्याच वेळेला मग आता भूमी आणि आजी दोघीजणही परत आता देवाच्या दिशेने जायला निघतात आणि भूमी पुन्हा एकदा डॉक्टर आहेत का हे मागे वळून बघत असते. नंतर मग आता ज्या डॉक्टर मॅडम असतात त्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात आणि रिसेप्शनवर फाईल देत म्हणतात की हे बघा, मिस्टर आकाश महाजन येतील, त्यांचे काही पेपर्स हे जरा एक्सचेंज झाले होते, त्यामुळे त्यांची ही फाईल व्यवस्थित त्यांना पुन्हा द्या. तेवढ्यातच आता आकाश आलेलं डॉक्टर बघते आणि फाईल स्वतःच द्यायला जाणार असते. तेवढ्यातच एक नर्स येते आणि म्हणते की मॅडम प्लीज चला ना, जरा एक इमर्जन्सी आहे, म्हणून त्या घेऊन जाते. आणि आकाशला रिसेप्शनिस्ट फाईल देतो आणि म्हणतो की हे घ्या, तुमच्या मेसेजची फाईल आहे, त्याच्यामधले पेपर जरा एक्सचेंज झाले होते, त्यामुळे ही नवीन फाईल देतो आहे. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की काय असं सगळं झालं, फाईल घ्यायची होती आणि मला भूमीने सांगितलं कसं नाही. त्यावर आता रागिनी म्हणते की अरे आकाश, ॲक्च्युली ती गडबडीमध्ये विसरून गेली असेल, म्हणूनच तिला काही सांगता आलं नसेल, ती विसरली असेल. आणि तेवढ्यातच आता ती खोकायचं नाटक करते आणि आकाशला पाणी आणायला पाठवते. फाईल मात्र स्वतःकडेच ठेवते आणि आकाशचा फोनही घेते की मी आईला फोन करते आणि सांगते की माझ्याही नावाने देवळात अभिषेक कर म्हणून. आणि ती फाईल उघडून पाहते तर तिला मोठा धक्का बसतो. ती वाचते आणि म्हणते की हे काय, या फाईलमध्ये हे काय लिहिलं आहे की 7व्या महिन्यातच भूमीची डिलिव्हरी होऊ शकते, तिच्या डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे सगळं काय लिहिलं इथे, असं म्हणून आता रागिनी ही टेन्शनमध्ये आलेली असते. आणि रागिनी म्हणते की अच्छा, म्हणूनच भूमी ही फाईल इतकी जपत होती, या फाईलला ती इतकी कवटाळत होती, याचं कारण तेच असावं कदाचित की तिला ह्या फाईलमधलं कोणालाही काही कळून द्यायचं नसेल. तिच्या डिलिव्हरीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहे, बाळ किंवा तीच वाचू शकतं असंही यामध्ये आहे. म्हणजेच याचा अर्थ की भूमीने आमच्यापासून एवढं मोठं खोटं लपवलं आहे आणि आकाशला पण तिने ह्यातलं काहीही सांगितलेलं नाही. म्हणजेच आकाशच्या बाबतीतही तिने स्वतःला अगदी गाफील ठेवलेलं आहे. मग तिने हे सगळं का केलं असेल आणि कोणालाही कळू नये, त्रास होऊ नये, म्हणूनच तिने हे सगळं कदाचित केलं असेल, असाही स्वतःलाच ती उत्तर देते. नंतर म्हणते की नाही, पण मला या आता फाईलचा उघड करून काही होणार नाही, उलगडा व्हायलाच नको, जे आहे ते तसंच राहिलं पाहिजे, कारण काही झालं तरीही लवकरात लवकर ही जी काही फाईल आहे ती आकाशपर्यंत पोचायला नको. भूमीबरोबर जे काही व्हायचं आहे ते होऊ देत, परंतु मला तरी वाटतंय की या सगळ्याचा उपयोग मला असाच करून घेतला पाहिजे. आणि म्हणून आता रागिनी ही आकाशच्याच फोनवरून डॉक्टर मॅडमला मेसेज पाठवते की मॅडम, मला ना रिपोर्ट जे आहेत ते मिळालेले आहेत आणि त्या रिपोर्ट्समध्ये जे काही लिहिलं आहे त्याबद्दल आपण आता पुढे काही एकमेकांबरोबर संवाद करायचा नाही आणि जी काही नेगेटिव्हिटी आहे ना ती आपण टाकून देऊया. असं काही घडलं आहे असं आपण एकमेकांना जाणूच द्यायचं नाही, कारण काहीच होणार नाही आहे. भूमीच्या या प्रेग्नन्सीबद्दल आपण कायमच पॉझिटिव्ह राहूया, असंच ती आता सांगते. आणि आकाशचा त्या मोबाईलमधून मेसेज सेंड करते आणि त्यानंतर मेसेज सेंड केल्यावर ते मेसेज ती आता पोचल्यानंतर डिलीट देखील करून टाकते. आता आजी आणि भूमी या देवळात आशीर्वाद घेऊन बाहेर बसलेले असतात आणि आजी म्हणते की भूमी, हा घे अंगारा, अगं देवाचा अंगारा आहे, गुरुजींनी दिला आहे, काय ना तू एकदा की 7व्या महिन्याची होशील ना, त्यावेळेला मग 7व्या महिन्यापासून तुला हा अंगारा लावायला सुरुवात केली पाहिजे, तेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. मग आता आजीला भूमी म्हणत असते की मला ना खूप हसायला येते. तेव्हा आजी म्हणते की का गं, का हसतेस? तेव्हा मग भूमी म्हणते की आजी, 7वा महिना ही कल्पना आठवली ना की मला हसायला येते. आजी, 7वा महिना लागला की मग माझं डोहाळे जेवण होईल ना? तेव्हा आजी म्हणते की हो नक्कीच, तुझं डोहाळे जेवण ना अगदी असं आपण मस्त थाटामाटात अगदी मोठं करूया. आणि इथे रागिनी ही घरी आलेली असते आणि जी भूमीची फाईल असते ती घेऊन असते. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आता या फाईलचा उलगडाही आकाशसमोर केला पाहिजे. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही, असं काही आपण चुकीचं करायचं नाही, या फाईलचं जे काही गुपित भूमीने राखून ठेवलं आहे ते तसंच ठेवायचं, याचा उलगडा आपण आकाशसमोर करायचा नाही. कारण या फाईलनुसार जर भूमीची डिलिव्हरी ही 7व्या महिन्यात होऊ शकते आणि भूमीच्या जीवालाही त्यामुळे धोका आहे आणि बाळ जर जन्माला आलं तर भूमीचं कायमचं स्वर्ग गाठू शकते. म्हणूनच आपण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की या फाईलचा काही उपयोग आपल्याला नाही असं नाही आहे, याचा उपयोग आपल्याला झाला आहे, कारण आपल्याला याची माहिती कळाली आहे.
म्हणूनच आपण आता फक्त एक काम करायचे, आणखी 3 महिने वाट बघायची. भूमीच्या 7व्या महिन्याची आपण वाट बघायची. तेव्हा मग आता इथे भूमी सांगत असते की आजी, मला खरंच खूप ना असं एक्सायटिंग वाटतंय. 7व्या महिन्यात माझं डोहाळे जेवण वगैरे करणार. खरंच खूप मजा असते ना या सगळ्यामध्ये. तेव्हा मग आजी म्हणते की हो हो तर अगं खरंच खूप मजा येते. आणि घरामध्ये ना त्यावेळेला अगदी असं उत्साहाचं वातावरण पसरलेलं असतं. तुझ्या वेळेला बघ मी सगळं काही अगदी ना मस्तच करते, सगळं छान करते, तू काळजीच करू नको, सगळ्या गोष्टी अगदी मी व्यवस्थित करते असं आता इथे आजी सांगत असते. तेव्हा मग भूमी म्हणते की चालेल, 7व्या महिन्यापासून मग मी हा अंगारा आहे ना तो लावेन, मग आता हा जपून ठेवते असं भूमी तो ठेवून देते. आणि त्यानंतर रागिनी म्हणते की फायनली आपल्याला जसं हवं आहे ना तसंच सगळं काम होणार आहे. एकदा की भूमीला 7वा महिना लागला आणि भूमीची डिलिव्हरी झाली तर भूमी लवकरात लवकर ढगात जाणार. इकडे बाळाच्या येण्याची चाहूल लागणार, बाळ जगामध्ये येणार आणि भूमीचं मात्र श्राद्ध घालण्याची वेळ येणार आहे. कारण बाळ आलं आणि भूमी गेली असं सगळं घडणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही हे सगळं आपल्याला बदलता येणार नाही. आता डायरेक्ट मित्रांनो इथे 3 महिन्यानंतर मालिकेने मोठी लीप घेतलेली आहे आणि 3 महिन्यानंतर इथे आता भूमीच्या डोहाळे जेवणाचा दिवस उजाडलेला असतो. कारण आजीने ठरवलेलं असतं की डोहाळे जेवण हे 7वा महिना लागल्या पहिल्या आठवड्यातच करायचं आहे. आणि आता मित्रांनो तोच दिवस उजाडलेला असतो. डोहाळे जेवणाची महाजनांच्या घरात खूप छान तयारी केलेली असते. सगळं घर अगदी फुलांनी सगळ्यांनी सजवलेलं असतं आणि घरामध्ये अगदी आनंदाने सगळेजण सजावट करत असतात. तर आता आकाश हा अजूनही तयारीतच असतो आणि अभिजित म्हणतो की बरं अथर्व, अरे हा जो काही पाळणा आहे ना तो नीट बघ बाबा, कारण भूमी तर त्याच्यावर बसणार आहेच, परंतु आकाश देखील तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी त्याच्यात बसणार आहे. तेव्हा मग आजी आता हसायला लागते. आकाशला आता व्यवस्थित बसावंच लागेल असं म्हणते आणि अथर्व म्हणतो की काळजी करू नकोस, अगं मी व्यवस्थित 2-2दा चेक केलं आहे, सगळं ठीक आहे. आणि नंतर मग अथर्व म्हणतो की बाबा ॲज पर माय डिझाईन ही चंद्रकोर खरंच खूप छान दिसते ना. तेव्हा आता राजा काका बोलू लागतो की अरे चंद्रकोर आणि त्यावर बसणारी चंद्रकोरी आहे ना ती पण छान दिसणार आहे. आणि त्यावर मग आता अथर्व म्हणतो की जो आपला चंद्रकोर आहे म्हणजे आपला आकाश, तोही अगदी मस्त दिसणार आहे आणि तोही तयार होतोय. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की हो ना खरंच किती सुंदर दिसतंय ना सगळं, खूप छान छान सजावट केलेली आहे, सगळं अगदी व्यवस्थित दिसतंय. त्याच वेळेला मग आता अथर्व म्हणतो की बाबा आपण सगळी सजावट छान केली आहे, कसलीही काहीही कसूर ठेवली नाही, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे. आता राजा काका त्यावर म्हणत असतो की हे बघ हे सगळं काही व्यवस्थित होईल, नीटच होईल, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि हे जे काही सेटअप आहे ना हे अगदी तसंच ठेवायचं आहे, याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. आणि हो आकाश आणि भूमी दोघंही तयार होत आहेत, तोपर्यंत अजून काही आपल्याला आठवते का तर ते सगळं काही करून घेऊया. आणि ना त्या दोघांच्याही हे सगळं मेमोरेबल लक्षात राहिलं पाहिजे असं सगळं आपल्याला करायचं आहे असं इथे आता राजा काका हा म्हणत असतो. आणि रागिनी हे मुद्दामच गपचूप ऐकत असते. झाल्या 7 महिने कसे झाले ते कळलंच नाही असे सगळेजण चर्चा करत असतात. त्याच वेळेला पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश हा भूमीला तयार करत असतो, तिच्या हातामध्ये बांगड्या घालत असतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश हे काय करतोयस तू. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी, खरं तर तुला तयारच करायचं होतं ना, परंतु तुला तयार करायला कोणी नाही आहे ना, काळजी करू नकोस, आता मी आहे ना, आता मी तुला तयार करतो, मी तुला सजवतो. आणि मी आता माझ्या बाळाच्या आईला सजवल्यामुळे काहीच कमी होणार नाही आहे ना, मग आता मीच माझ्या बाळाच्या आईला सजवणार आणि सगळेजण बाळाच्या आईला पाहतच राहतील असं सगळं आता इथे आकाश हा भूमीला म्हणत असतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. आणि आकाश भूमी हे दोघंही एकमेकांसाठी खूपच सुंदर दिसत असतात. आणि प्रोग्राम सुरू झालेला असतो, पाहुणे आलेले असतात, भूमी त्या पाळण्यावर जाऊन बसलेली असते. तिथे तेवढ्यातच पौर्णिमा येते आणि पौर्णिमा तिकडे असलेले सगळे मिठाईचे बॉक्स ते खाली फेकते आणि चांगली जी काही पाळण्याला आणि बाकी सगळीकडे केलेली जी सजावट आहे ती काढायला लागते आणि जी फुलं देखील असतात ती देखील काढून खाली फेकत असते आणि माळा काढत असते. रागिनी तिला आवरण्याचा प्रयत्न करते, परंतु पौर्णिमा कोणाचंही ऐकायला आता तयार नसते. या सगळ्यामुळे आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आता ह्या सगळ्यात मानसी थांबवते, मानसीचं पण ते ऐकत नाही. आता आकाश मात्र खूप चिडतो आणि पौर्णिमा असा जोरात आवाज करतो, त्यामुळे पौर्णिमा त्याच्याकडे बघतच राहते. आणि इथे भूमीच्या मात्र पोटात कळ यायला सुरुवात झालेली असते आणि भूमीला यामुळे त्रास होत असतो. तर आता या सगळ्यामधून नेमके भूमीबद्दल काय घडणार आणि इथे आता भूमीच्या बाबतीत काही अभद्र घडेल का किंवा भूमीला या जीवाला धोका असू शकतो का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.